त्यावेळी जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही मुंबईत, त्यापूर्वीच प्रश्न सुटेल. गिरीश महाजनांना शुभेच्छा. नाहीतरी तो दूत म्हणून जातोच आहे. त्या दूताला यश यावं आणि महाराष्ट्र अस्थिर थांबावा. परंतु महाराष्ट्राच्या हा दूतांनी वारंवार जाऊन तिकडे तारकावर तारीख दिल्या. मुख्यमंत्र्यांचा दूत बनून जातो, कधी उपमुख्यमंत्र्यांचा. विषय काय आहे की हा प्रश्न सुटावा, मराठा समाजाचे प्रश्न सुटावेत, त्यांचे आंदोलनाचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न सुटावेत, हा मूळ विषय आहे. त्यामुळे मला वाटतं ते जर सुटत असेल तर सगळ्यांना आनंद आहे. ते आरक्षण मिळत असेल तर आनंद आहे. आणि निवळ तुम्ही पुन्हा तारीख नव्यानं देऊ नका, प्रश्न सोडवा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीच्या अंगावरचे कपडे न काढता जे देता येईल ते सर्व द्या. शरद पवारांनी काल म्हटलं की इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची गरज नाही, कारण काहीच दिवसा अगोदर अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाची इंडिया आघाडीचे उमेदवार असेल अशी शक्यता. ते सर्व निर्णय कोण काय म्हणतं, कोणाचे वैयक्तिक मत आहे, ते इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा कदाचित होईल आणि इंडिया आघाडीमध्येच हा निर्णय होईल, ज्यामध्ये कोणी वैयक्तिक किंवा कोणी काय यांची प्रतिक्रिया वेगळ्या वेगळ्या सगळ्या नेत्यांच्या आल्या, तर एकमत जे आहे ते बैठकीत होईल असा मला विश्वास आहे. इम्तियाज जलील यांनी असं म्हटलं की काँग्रेसने आमच्यासोबत आघाडी करावी, आमच्याकडे एकच खासदार आहे आणि काँग्रेसकडे त्यावेळेस एकच खासदार होता. नाही, तो आघाडी कोणी कोणाबरोबर कसं 29 तारखेला परवाला 29 तारखेला दिल्लीत बैठक आहे. आम्ही राज्यातील सर्व नेते त्या बैठकीला जाणार आहोत. काही प्रस्ताव आला तर त्या बैठकीमध्ये तो चर्चा करू, त्यांचा प्रस्ताव काही असेल तर. आंबेडकरांनी असंही म्हटलं की आमचं दोघांचं ठरलं होतं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी आमचं ठरलं होतं, जर तुमच्यासोबत युती झाली नाही, म्हणजे महाविकास आघाडीसोबत जर आघाडी झाली नाही तर 48 पैकी 24 जागा आम्ही लढू असं. नाही, त्या जर तरच्या गोष्टीपेक्षा आम्ही तर तयार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं आणि त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडीची कदाचित त्यांना असेल तर आपण समन्वयाने पुढे जाता येईल. आता ते काय म्हटलंय आम्ही काय म्हणतो यापेक्षा याची चर्चा 29 तारखेच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये होईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.